आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पत्र मी पोलिसांकडे घेऊन गेले होते आणि त्यांना केस मागे घ्यायला सांगितली। त्यांनी फायनली केस बंद केली आहे। वा, हेच मला तुमचं लय आवडतं बघा। बरं, ते पत्र कुठे आहे? ते पत्र हा? ते तर तुमच्या भावाने पुरावा म्हणून ठेवून घेतलं। जरा तरी डोकं असलेल्या बाईसारखं वागत जावं। तुम्हाला माहिती आहे ना माझा भाऊ किती संशयी आहे। त्याने परत तुमच्या नवऱ्याची केस चालू केली तर काय करणार? तपास चालू केला तर काय करणार आहात तुम्ही? हे बघा, मी काही मुद्दामून केलं नाही। त्यांनी पुरावा म्हणून ते मागितलं आणि मला ते द्यावंच लागलं। माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता। ठीक आहे, जे झालं ते झालं। हा, सॉरी, मी वरडायला नव्हतं पाहिजे तुमच्यावर। एक काम करा, आज रात्री त्याच मंदिराजवळ भेटा मला, रात्री 2 वाजता। चालेल, मी येईन, पण तुम्ही याल ना नक्की? म्हणजे मागच्या वेळेसारखी काही गडबड तर नाही ना करणार? अहो नाही, मी येणार, 100% येणार। फक्त तुम्ही एक काम करा, ते पैशांची बॅग तेवढी घेऊन या, कपड्यांची बॅग आणू नका। कपड्यांची बॅग का नको? अहो कधीतरी डोकं चालवा। एक पैशांची बॅग, एक कपड्यांची बॅग, 2-2 बॅग घेऊन पळून जायचंय का? तुम्ही असा विचार करा ना, जुने कपडे, जुनं आयुष्य तसंच मागं सोडून जायचं माणसानं। आपल्याकडे एवढे पैसे आहेत, नवीन कपडे विकत घ्या। नवीन कपडे विकत घ्या म्हणजे? तुम्ही नाही येणार आहे माझ्यासोबत मुंबईला? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी एकटी मुंबईला जाणार नाही। ऐका ना, मी प्रेमात पडली आहे तुमच्या। तुमचं इतकं प्रेम आजपर्यंत माझ्यावर कधीच कोणी केलं नाही। तुमची इतकी काळजी माझी कधीच कोणी घेतली नाही। तुम्ही जर मुंबईला येणार नसाल तर मी एकटी मुंबईला जाणार नाही। या बायकांचा काय प्रॉब्लेम आहे? जरा कोणी प्रेम दाखवलं की लगेच गळ्यात पडतात। हे गळ्यात पडणं माझ्यासाठी चांगलं नाही आहे। मला माहिती आहे, आता मी तुम्हाला नकोशी झाली। तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर। असं नाहीये हो। समजा माझं तुमच्यावर प्रेमच नसतं तर एवढी रिस्क तुमच्यासाठी घेतली असती मी? मग चला ना माझ्यासोबत। तुम्हाला कळत कसं नाही? बरं ठीक आहे, आज रात्री भेटू आपण त्याच मंदिराजवळ 2 वाजता। हो चालेल। तुमच्या नवीन आयुष्यासाठी तयार राहा। मी आजच तुमचं काम फायनल करणार आहे। आजची दुसरी रात्र। आजचं जेवण तुम्ही बनवलं होतं का हो? मस्त केलं होतं बरं का। तुमच्या हाताला एवढी भारी चव आहे हे मला माहिती नव्हतं। आणि तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल हे मला नव्हतं वाटलं। एक विचारू? हा, नाही नाही म्हणता म्हणता अचानक मला कसं काय स्वीकारलं तुम्ही? मी कुठं स्वीकारले? नाही म्हणजे तुम्ही मला स्वीकारायला भाग पडले। आधी मला तुमचा लय म्हणजे लय राग यायचा, कारण आपलं मनाविरुद्ध लग्न झालं होतं ना। पण आता अजिबात राग येत नाही। मला अशी रडूबाई बायको नव्हती पाहिजे, पण मला तुमच्यातला एक गुण आवडला
आपल्या हक्कांसाठी भांडण करणार. मला अशीच बायको पाहिजे होती, एकदम खमकी. खरंच? खरंच. होय, आज दूध नाही आणलं. आणते. हे काय, दार बंद नाही केलं? रोज रोज सांगावं लागतंय काय? घ्या. रोज रोज काय हो? अहो मी प्रेमाने देतोय, घ्या. आता तुम्ही घ्या. हो नको, लय जेवलं, पोटात जागाच नाही. तुम्ही घ्या. तुम्ही प्रेमाने दिलं, मी प्यायले. आता मी प्रेमाने देते. या. हो नको, ते पोटात जागाच नाही, उलटी होईल. नको. बर, मी पाचते. अहो नको. हिच्यामुळं मी पण दूध प्यायलोय. आता मला भोंगी आली आणि मी पण झोपलो तर आजचा सगळा प्लॅन फसेल. आता काय करू मी? Ra